हॅलो. हा बोला सर बोला. हां, नमस्कार सर. पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय. हा नमस्कार सर नमस्कार. सर, प्राध्यापक कैलाश खानसोळे सरच बोलता ना? हो प्राध्यापक कैलाश खानसोळे सर, जिल्हा सर नांदेड. सर, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हा वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती पुन्हा एकदा महाएल्गार आंदोलन पुकारण्यात आलं होतं. हा हो सर. आणि 12व्या दिवशी तुमचं आंदोलन 2 दिवसापूर्वी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने शिक्षण मंत्री तुमच्या आझाद मैदानावरती येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर तुम्ही हे आंदोलन माघारी घेतलं. हो सर. तर हे जे काही तुम्ही जे काही आंदोलन स्थगित केलं आहे, यावर शिक्षक समन्वय संघाचे आपण समन्वयक आहात, बरोबर? हो हो सर. तर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे या संदर्भामध्ये? तर त्या ठिकाणी आम्हाला जे शिक्षण मंत्री आले, हां, माननीय शिक्षण मंत्री भेटायला आले, हां, त्यावेळेस सोबतच जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे आहेत जे एकनाथरावजी शिंदे साहेब, हां, त्यांचे मानसपुत्र मानले जाणारे हां, हां, ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे, हां, 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 हे दोघं जणी आझाद मैदानावर आले. हां, हां, आणि आझाद मैदानावर आल्यानंतर आमचे जे काही मुख्य समन्वयक आहेत, हां, हां, प्राध्यापक दीपक कुलकर्णी असतील, हं, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चव्हाण सर असतील, हं, त्याच्यानंतर रविकांत जोजारे सर असतील, हां, यांनी आदल्या दिवसापासूनच एक अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. हं, 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 आणि मग त्या ठिकाणी आतापर्यंतच्या आंदोलनाचा एक आता इतिहास आहे की ज्या ठिकाणी आंदोलन ज्या ठिकाणी चालू असतं त्या आंदोलनाचे मुख्यमंत्री मंत्री येणं हं, हं, आणि तिथे जे समन्वयक असतील किंवा आंदोलनाला भेट देऊन मी तुमचा विषय मार्गी लावतो अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं, आश्वस्त हां, केलं आम्हाला. हं, 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 पण आम्ही त्यांनी केवळ दिलेल्या आश्वासनावर आम्ही अस्वस्थ झालो नाहीत. हां, 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 त्यांना सांगितलं बा तुम्ही एक आम्हाला लेखी काहीतरी पुरावा द्या. हां, 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 तुम्ही जोपर्यंत लेखी पुरावा देणार नाही हं, तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदानावरलं जे धरणे आंदोलन आहे तो मागे घेणार नाही. हं, हं, तुमचा माननीय शिक्षण मंत्र्याचा हटाने आम्ही त्या ठिकाणी जे आमचे जे समन्वयक आहेत त्या समन्वयकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. हं, हं. ते अन्नत्याग आंदोलनाचं त्या ठिकाणी आम्ही पाणी करून अन्नत्याग आंदोलन सोडलं. सर, किती जणांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं? त्या ठिकाणी 3 जणांना अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं सर. हां, 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 त्यामध्ये दीपक कुलकर्णी असतील, हं, हं, ज्ञानेश चव्हाण सर असतील आणि हं. रविकांत जोजारे सर असतील. हं, या हं, हं. तिघांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. हं, 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 हं. आणि आता माझी पगार माझी जबाबदारी, हां, हां, हां. आता हे मुंबईची शेवटची वारी, हं, हं, हं. पगार घेतल्याशिवाय 100% अनुदान घेतल्याशिवाय माघार घ्यायचं नाही. हां, हां. आणि जसं जसं आंदोलन आता जे अन्नत्याग आंदोलनाला बसले होते तसं तसं आंदोलनाची धार वाढू लागली होती. हां, हां, हां. कारण का महाराष्ट्र राज्यातील शिक्षकाचा येण्याचा ओघ जे अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमत होता. सर, आझाद आणि मैदानावरती किती म्हणजे राज्यभरातून किती शिक्षक आले होते तुमच्या या आंदोलनाला सर? 2-2.5 हजार शिक्षक आलेले होते. हां, हां, हां. आणखी त्याच प्रमाणामध्ये या 2-3 दिवसामध्ये दिवाळी काळी साजरी करण्यासाठी जवळपास 5-6 हजार तरी शिक्षक त्या ठिकाणी जमत होते. हां, 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 हां. लागली त्या गोष्टीची माननीय शिक्षण मंत्र्यांनी दखल घेतली. हं, हं, हं. सध्याचे राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत हं, त्यांनी हं. एकनाथरावजी शिंदे साहेब ते सुद्धा मराठी शाळांचे त्याच्याबद्दल ते मराठी शाळेबद्दल कळवळ आहे. हां, हां, हां. आणि जे आपले जे ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे आहेत हां, 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 हां. जे मुख्यमंत्री साहेबांचे मानसपुत्र मानले जातात, बरोबर, बरोबर. हां. त्यांच्या मध्यस्थीने ज्या ठिकाणी शिक्षण मंत्र्याची एक महत्त्वाची बैठक होती हं, हं. त्या बैठकीऐवजी त्यांनी डायरेक्टली जे शिक्षण मंत्र्याला आझाद मैदानावर घेऊन आले. हं, हं. आणि आझाद मैदानावर आल्यानंतर हं, हं. शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला की हं. आमची तुमचा तर टप्पावार तर देतोच, हां, हां, हां. पण त्याच पद्धतीने हं, हं. दरवर्षी जी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारी जी संच मान्यता आहे ही संच मान्यता होईल आणि हां. त्यानुसार हां. इथून पुढे दरवर्षी तुम्हाला आंदोलन न करता तुमचा आपोआप टप्पा होईल. हं, ज्या हं. पद्धतीने आम्ही नैसर्गिक टप्पावार ही मागणी करत होतो हां, ती पण त्या मागणी तुमची मान्य पद्धतीने झाली. त्या पद्धतीचं त्यांनी पत्र आम्हाला दिलेलं आहे. हां, हां, हां. आणि आमचा शिक्षण मंत्र्यावर विश्वास आहे हां, हां, हां. की जे गेल्या वर्षी आम्हाला त्यांनी दिवाळीच्या वेळेस एक आम्हाला गोड गोड बातमी दिली होती. हां, हां. त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवा. हां. गेल्या वेळेस तुम्हाला कागद न घेता तुम्ही माघार घेतला होता. हां, हां. आता मी कागद घेऊन त्या ठिकाणी माघार घेण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना एक स्वीट देतो. हां, हां. माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी स्वीट पाठवली सगळ्यांसाठी, तुम्ही आता घरी जा हां. दिवाळी गोड करण्यासाठी. हं, हं. पण आमचा शिक्षण समन्वयक हा ठाम होता हां, की हां. जोपर्यंत शिक्षण मंत्री महोदयाचा लेखी कागद येणार नाही हं, हं, हं. तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. हं, हं. मग रात्री जे ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे असतील, हां, हां. माझे जे आमदार असतील देशपांडे सर असतील, हं, हं. ते दोघांनी रात्री 7-8 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून होतो. हं, हं. जोपर्यंत त्यांचा कागद आला नाही तोपर्यंत आम्ही माघार घेतली नाही. हं, पण हं. आमचा माननीय शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. हं, हं. त्यामुळे हे आंदोलन आम्ही सध्या तरी स्थगित केलेलं आहे. सर, शिक्षक समन्वय संघाचा तुमचा जो काही विषय आहे सर, मागील माझ्या माहितीनुसार 20-25 वर्षापासूनचा तुमचा हा विषय आहे, बरोबर हो आहे? सर. हो सर. अनुदानाचा विषय मागील 20-25 वर्षापासूनचा विषय आहे आणि हो सर. शेकडोपेक्षाही जास्त अशा प्रकारचे आंदोलनं
हो हे तुमच्या या प्रश्नासाठी शिक्षकांच्या वतीने म्हणा किंवा शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आलेले आहेत. हो सर. मागच्या वर्षी देखील आपण आंदोलन केलं होतं. मागच्या वर्षी तुमच्या आंदोलनाला यश आलं. हो परंतु तरी पण मला वाटतंय 1 महिना का दीड महिना काहीतरी 1 महिनाभर तरी कमीत कमी तुम्ही आंदोलन केलं होतं. हो चाललं बरोबर. चाललं. पण हो. यावेळेसचं जे काही आंदोलन 11व्या दिवशीच शिक्षण मंत्री आझाद मैदानावरती आले. म्हणजे फारच तुमच्या या आंदोलनाची यावर्षी सरकारने वेळीच दखल घेतली म्हणा किंवा लवकरच दखल घेतली. हां? हां तर सर ते याचं नेमकं काय कारण आहे? काय वाटतं तुम्हाला? कारण काय 11व्या दिवशी स्वतः दस्तूरखोर शिक्षण मंत्री तुमच्या मैदानावरती आले, शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि त्यांनी तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे तुम्हाला रिटर्नमध्ये काय शिक्षण मंत्र्यांनी तुम्हाला जे काही दिलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर हे शिक्षकांचा जो ओघ आहे हां. नेमकीच आता दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या होत्या. हां, हां. काही राज्यामधल्या काही जिल्ह्यांना 6 तारखेला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या हां, हां. आणि काही राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये जवळपास 9 तारखेला सुट्ट्या लागल्या होत्या. हं, हं, हं. आम्ही तसं जरी 30 ऑक्टोबरला जरी आंदोलन पुकारलं असलं तरी हं, 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 हं. तरी सगळेजण मग येणारा शिक्षणाचा ओघ आहे तो आता दिवाळी आझाद मैदानावरच आम्ही साजरी करणार या उद्देशाने आमचे शिक्षक वाढत होते. हं, हं, हं. पण आमचं एक विशेष हं. शिक्षण मंत्र्याने दखल घेतली ही आमचं भाग्य. हं, 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 हं. पण आम्ही या अगोदर जे ह्या सर्व संघटना आहेत हं. या सर्व संघटना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जे संघटना आहेत हे संघटना वेगवेगळ्या एकच प्रश्न घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी पेंडॉल टाकत होत्या. बरोबर, बरोबर. आज जवळपास 27 संघटना एकत्र आल्या हां, हां. आणि 27 संघटना एकत्र येऊन हे जे समन्वयक संघ नेमलेला आहे हां, हां, हां. आणि या समन्वयक संघाच्या मागून जे आंदोलनं करतात हं, हं. आणि या आंदोलनाला प्रत्येक वेळेस यश आलेलं आहे. हं, हं, हं. या बरोबर. शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला अपयश माहीतच नाही. हं, हं, हं. यदा कदाचित शासनाला सुद्धा खरंच त्यांच्या या समन्वयक संघाच्या मागे यश दडलेलं आहे. हं, हं, हं. जास्त दिवस दडण्यापेक्षा हं. आपणच लवकर यावं आणि त्यांना त्या ठिकाणी मोकळं करावं हं, हं, हं. अशी शासनाला जर एखादी परमेश्वराने सुबुद्धी दिली असेल हं, हं, हं. तर त्या ठिकाणी मग लवकर आले आणि आमचा प्रश्न त्यांनी ऐकून घेतला हं. आणि लागलीच आम्हाला न्याय देतील हं. अशी आमची अपेक्षा आहे. सर शिक्षण मंत्र्यांनी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे लवकरच तुमच्या या आंदोलनाची दखल घेतली आणि तुम्हाला किंवा निश्चितपणे तुमच्या मागण्या मान्य करू असा तुम्हाला शब्द दिला. हो त्यामुळे काही शिक्षकांमधून बाबा की शंका उपस्थित केली जात आहे की शिक्षण मंत्री दिलेला शब्द पाळतील का? तर या संदर्भात तुम्ही आम्हाला काय सांगाल? हा सर शिक्षण मंत्री दिलेला शब्द पाळतील का? हं. सर विश्वास शेवटी देणारा आहे देणाऱ्यावर विश्वास ठेवावाच लागतो. हं, हं, हं. ज्या ठिकाणी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आझाद मैदानावर ज्या ठिकाणी आंदोलन चालू असताना स्वतः शिक्षण मंत्री येतात. हां, हां, हं. शिक्षकासोबतच त्या ठिकाणल्या मॅटवर बसतात हं, हं, हं. आणि जे अन्नत्याग करणारे शिक्षक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतात हं, हं. आणि सरळ बोलतात तुम्हाला जर आंदोलन लावण्याऐवजी तुम्ही जे शिष्टमंडळ जर आला असतं तरी तुमचा हा प्रश्न मी मार्गी लावला असता. हं, 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 हं. आता सध्या दिवाळीचे दिवस आहेत. लेकराबाळामध्ये तुमची दिवाळी गोड करण्याच्या ऐवजी तुम्ही जे आझाद मैदानावर बसण्याच्या ऐवजी माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही दिवाळी गोड करण्यासाठी जा हं, 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 हं. हा शब्द दिला. हं, हं. लागलीच आता सध्याचे शिक्षण मंत्री आमचे सर्वांचे कैवारी शिक्षण मंत्रीच आहेत हां, हं, 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 हं. आणि गेल्या वर्षी दिलेला विश्वास मी ते सोबत सुद्धा बोलले की मी गेल्या वर्षी तुम्हाला शब्द दिला होता तो शब्द पाळला हं, हं, हं. आणि आजही मी तो शब्द पाळतो तुमचा. हं, 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 हं. आणि तुमचे जे 2024चा जो जानेवारी महिना आहे हं, हं. या जानेवारी महिन्यापासून तुमचा पुढील टप्पावाढ देण्यात येईल हं, हं, हं. आणि हे टप्पावाढ दिली त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी पत्र दिले की त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की ऑक्टोबर नोव्हेंबर त्याची संच मान्यता झाल्यानंतर इथून पुढे प्रत्येक वर्षी तुम्हाला त्या पदानुसार तुम्हाला अनुदान भेटेल. हं, 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 हं. म्हणजे हे जे शिक्षण मंत्र्यांनी एवढा मोठा जो आम्हाला हा जो निर्णय दिला हा शिक्षण मंत्र्यांनी जर आमचा निर्णय जर पाळला हं, हं. पाळतील ही तर आमची 100% अपेक्षा आहे. हं, हं. आयुष्य आणि भविष्यामध्ये हं. कधीही महाराष्ट्रातला 63,000 जो शिक्षक आहे हं. हा शिक्षक हा जो आहे आताचा जो सरकार असेल माननीय एकनाथरावजी शिंदे असतील हं, हं. सध्याचे 2 मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हां, हां. आणि त्यानंतर जे शिक्षण मंत्री आहेत त्या सर्वांना देव मानतील. सर त्या- आपलं जे काही आंदोलन आहे हा सर परवाचं आंदोलन 12 दिवस चाललं बरोबर? बरोबर आहे सर. तर या 12 दिवसामध्ये निश्चितच आपण आझाद मैदानावरती कमालीचे सक्रिय होता. हो सर. तर त्या 12 दिवसाचा नेमका तुमचा काय अनुभव होता? काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर आता आंदोलन करायचं म्हणलं घराच्या बाहेर पडावंच लागतं. हं, हं. आ, हं, बरोबर, बरोबर. आमदार निवासला राहणं हां. आणि आझाद मैदानावर येऊन राहणं हां, हां, हां. याच्या व्यतिरिक्त मग ज्या ज्या ठिकाणी कोणी मंत्री महोदय असतील हं, हं. वेगवेगळ्या प्रकारचे आमदार महोदय असतील हां, हां. त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते असतील हां, हां. या सर्वांच्या भेटीगाठी घेणं हां, हां. आणि आपला लढा चालू ठेवणं
हाच उद्देश एका उद्देशाने प्रेरित झाले की माझी पगार वाढली पाहिजे हम्म, हम्म, या उद्देशाने प्रेरित होऊन हम्म, आणि जे मुख्य समन्वयक आहेत सर्व समन्वयकासोबत काम करणं, हम्म, आपल्या हाताला येईल ते काम करणं, आझाद मैदानावर टिकून राहणं हम्म. आणि अशा पद्धतीने आपला सतत आणि जे मिळेल ते खाणं. बरोबर बरोबर. हा, मिळेल ते खाणं मिळेल त्या ठिकाणी. आता ज्यावेळेस आता हे जे आझाद मैदानावरचं जे आंदोलन चालू असतं हा, त्यावेळेस आम्हाला एखाद्या आमदारांची पास आणावं लागते. हा, हा. आमदाराची पास आणल्यानंतर एका आमदाराचा आता ही जी संख्या वाढत जाते एका ठिकाणी आम्ही आमदार निवासमध्ये 30-30, 40-40 शिक्षकांनी ऍडजस्ट केलं सर. सर एका आमदार निवासमध्ये किती जणांनी? 30-30 जणांनी आम्ही ऍडजस्ट केलं सर. अरे बापरे. तुम्ही कोणत्या नेमकं कोणत्या आमचे आमदारांच्या? नांदेडचे आमदार होते राम पाटील रातोळीकर साहेब. हा 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 हा. आणि त्याच वेळेला इकडे कॉन्ट्रॅक्ट लोकांचं त्यांचा सुद्धा हे चालू आंदोलन चालू होतं. ते सुद्धा आले. आम्ही फक्त आमदार निवासी आम्हाला फ्रेश होण्यासाठीच असतो. आम्ही जो आमदार निवासचा जो मागचा जो हे आहे सगळा मधला जो मोकळा ग्राउंड आहे हा, हा, हा. त्या ठिकाणी सर्वजण त्या फॅन खाली आम्ही झोपी जातो. फॅन असेल किंवा नसेल एक मॅट घ्यायची आणि मॅटवर झोपी जाणं. आमदार निवासमध्ये मोकळं कशाच प्रकारची आम्हाला सुरक्षा नसताना फक्त आमदार निवासच ही सुरक्षा म्हणून आम्ही त्या ठिकाणी असे एक लाईन 50-50, 60-60 शिक्षक एकामागे एक झोपून राहायचे आणि तशाच पद्धतीने आमची दिवस. म्हणजे आमच्यापासून जे गावापासून आम्ही 600 ते 700 किलोमीटर अंतरावर जायचं आणि नेलेली शिदोरी बांधून गेलेली 1-2 दिवस खायची आणि आले तर मग कोणी बी आपले मित्र आवक जावक चालू असते त्याच्या पद्धतीने मग येणाऱ्याला सांगत राहायचं की बाबा तू याला येते वेळेस माझ्या नावाची घेऊन ये. घरची भाकर आझाद मैदानावर बसून खायचं आणि लढा लेट दिलायचं. हे आमच्या सततचा आतापर्यंत इतके आंदोलन केले हाच आमचा दिनक्रम चालू असायचा. सर आता ते परवाचं जे तुम्ही आंदोलनामध्ये जो सहभागी झाला होता तुमचं जे काही आंदोलन सांगता येईल का किती आंदोलन होतं तुमचं? आता कैलास खानसोळे यांचं किती आंदोलन होतं सांगता येईल? माझं आंदोलन आता हे शिक्षक समन्वय संघाने जे जेवढे केले आंदोलन नाही तुम्ही आतापर्यंत पगारीसाठी आता माझ्या पगारीसाठी आतापर्यंत हे जवळपास माझं 150 ते 200 आंदोलन असावं सर. कारण 2008-9 पासून मी जॉईन झालो. तेव्हापासूनच्या जॉईनिंग पासून त्याच्या अगोदर नागपूर असेल, परभणी असेल, सॉरी त्या विभागीय याला असेल, लातूर असेल आमचा विभाग, त्याच्यानंतर नांदेड असेल, त्याच्यानंतर नागपूरचं अधिवेशन असेल, असे आंदोलन सतत वर्षाकाठी 2-3, 2-3, 2-3, 3-4 आंदोलन चालत राहायचे. हा जवळपास 15-14 वर्षाचा जो हे आहे त्या कालखंडामध्ये जवळपास 200 ते 250 आंदोलन अगोदर केली, वेगवेगळ्या संघटनांनी केली म्हणून आम्हाला वेश आला नाही सर. ज्यावेळेस सर्व संघटना एक आल्या ते राज्याचे त्यावेळेस तत्कालीन शिक्षण मंत्री माननीय विनोदजी तावडे साहेब म्हणायचे तुम्ही जिकडे बघितले तेवढे पेंडॉल शिक्षकांचेच असायचे आणि सगळ्याचे प्रश्न सेमच असायचे. ते म्हणायचे माझा अगोदर करा, ते म्हणायचे माझे अगोदर करा. मग हे सगळे प्रश्न सगळ्यांनी बाजूला ठेवून सर्वजण एकाच शिक्षक समन्वय संघ एका बॅनर खाली सगळे जे आता इथे या ठिकाणी कोणीच पदाधिकारी ना नेता ना पुढारी, माझी पगार माझी जबाबदारी. सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. हो सर. तर साहजिकच यशाचं श्रेय द्यावं लागेल. तर यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? यशाचं श्रेय सर देणारा जो राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि जे ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे आणि ही दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सर्व श्रेय आम्ही देणार. आणि हा जो जमलेला जो शिक्षक आहे आणि हा शिक्षक त्यांचा मानकरी आहे. तर सगळं जे दिलं त्यांनीच दिलं आणि त्यांचं श्रेय त्यांनाच. सर या मुलाखतीच्या माध्यमातून राज्यभरातील जे काही 63,000 जे काही शिक्षक आहेत या 63,000 शिक्षकांना समन्वयक प्राध्यापक कैलास खानसोळे सर नेमकं काय आव्हान करतील? सर आता सध्याच्या पद्धतीने जो शिक्षण मंत्र्यांनी आपल्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे आपण शिक्षण मंत्र्यावर विश्वास ठेवावा. माननीय शिक्षण मंत्र्याच्या विश्वासानंतर शिक्षण मंत्री आपल्याला देतील हाच विश्वास ठेवून आपण पुढील आंदोलनाची दिशा सध्या तोपर्यंत शिक्षण मंत्री देणार नाही तोपर्यंत आपण काही करू नये. तोपर्यंत विश्वास ठेवावा फक्त. नक्की देतील. देणाऱ्यांनी त्यांनीच दिलेला आहे आणि तेच आपल्याला देतील हाच विश्वास ठेवावा सगळ्यांनी. तेच माझं सर्व शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.